तिथे दिल्लीत जवळपास 12 ठिकाणी ईडीनं छापेमारी केलेली आहे। खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर देखील ईडीनं छापा टाकलाय। केजरीवालांचे स्वीय सहाय्यक विभव यांच्या घरावर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आलेला आहे। अधिकचे अपडेट आपण जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, जवळपास 12 ठिकाणी आपच्या वरिष्ठ नेत्यांसह खासगी सचिवांच्या घरी देखील छापेमारी ही केली जाते। काय तपशील मिळतायत? आज सकाळपासूनच दीपक ही छापेमारी सुरू झाली ईडीच्या माध्यमातून। ईडीने जवळपास 12 ठिकाणी, सुरुवातीला 10 ठिकाणी आणि त्यानंतर त्यात आणखी 2 ठिकाणं दुपारपर्यंत आता ऍड होत आहेत, सकाळी उशिरापर्यंत। त्यानुसार एवढ्या सर्व ठिकाणी एकत्रित समांतरपणे छापेमारी ही ईडीने सुरू केलेली आहे। ईडीने नेमकं हे दिल्ली लिकर पॉलिसी प्रकरणामध्ये केलंय किंवा अन्य कुठल्या प्रकरणात केले त्याविषयीची अजून माहिती समोर आलेली नाही, परंतु ईडीकडून जबरदस्त छापेमारी सुरू आहे। आणि यात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत, स्वीय सचिव आहेत, त्यांच्याही घरी अशा प्रकारची छापेमारी सुरू आहे। एनडी गुप्ता जे नुकतेच राज्यसभेचे खासदार म्हणून आम आदमी पक्षाकडून निवडून गेलेले आहेत, त्यांच्याही घरी छापेमारी सुरू आहे। आणि आज आम आदमी पक्षाने एक दावा केला होता की ईडीच्या विरोधात आम्ही काही खुलासा करणार आहोत, आणि त्या आम आदमी पक्षाचं असं म्हणणं आहे की आम्ही तो मोठा खुलासा करणार होतो आणि म्हणून आमच्या घरांवर, आमच्याशी संबंधित लोकांवर आज सकाळपासूनच ईडीने धाडी टाकायला सुरुवात केली आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मर्लिना यांनी या संबंधी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। हमारे सांसद और आम आदमी पार्टी के ट्रेजरर एनडी गुप्ता जी के घर पे रेड हो रही है। ऐसा सुनने में आ रहा है कि उनके पीए के घर पे रेड हो रही है। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जी के पीए के घर पे रेड हो रही है। और अभी खबरें आ रही हैं कि शायद आज दिन भर में आम आदमी पार्टी के कई और नेताओं के घर पर ईडी रेड करने वाली है। ये क्या प्रयास है ईडी का? ये क्या प्रयास है भारतीय जनता पार्टी शासित केंद्र सरकार का कि वो अपनी एजेंसीज के माध्यम से आम आदमी पार्टी को डराने की कोशिश कर रही है, धमकाने की कोशिश कर रही है और हमारी बात को दबाने की कोशिश कर रही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।